देवा मी आपल्याला हात देतो आहे. देवा नेत्र उघड, आशीर्वाद देवा मला दे. अरे देवा शंकर तुझ्यापर्यंत आला. देवा कृपा कर, दयावंत हो. माझ्याबद्दल आपुलकी देवा मनाच्या ठिकाणी निर्माण करून देवा क्षणभर आशीर्वाद दे ना. देव डोळे उघडायला तयार नाही. देवा हे कैलासनाथा, हे शिवशंकरा, हे पार्वती परमेश्वरा. अरे म्हणजे माझी गणपती नाही, मग देवाला आलेल्या भंग करणारा कोण आहेस तू? देवा नाव माझं शंखचूड. आणि देवा तुझ्यापर्यंत आलो होतो. देवा तुझ्या दर्शनासाठी आणि देवा तुझा आशीर्वाद मिळावा या मोठ्या इच्छेनं तुझ्यापर्यंत धाव घेतली. आल्याबरोबर देवा पाहिलं तू या ठिकाणी धारणा लावलीस. होय, नेत्र उघडायला तयार नाही. हात दिली, माझी हात तुझ्यापर्यंत पोहोचली नसेल. यदा कदाचित ऐकू आलं नसेल. नाविलाजानं देवा तुझ्या ध्यानाचं मी विसर्जन केलं. होय, देवा नाव माझं शंखचूड. तुझ्यापर्यंत आलो याच्या मुळाशी महत्वाचं कारण आहे. महत्वाचं कारण आहे. असं कोणतं कारण? मनाच्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली. तुम्हा साऱ्या देवतांना संघर्ष करून एक दिवस तरी विजय प्राप्त करावा. तुम्हा देवतापेक्षा देवा मी मोठा व्हावा अशी माझी इच्छा आहे. यासाठी साऱ्या देवतांना इथं बोलून घ्या. मी देवतांवर संघर्ष करायला उभा आहे. मग आई तुझी इच्छा कदापि पूर्ण होणार नाही. देवा मी तुझ्या जर माझी इच्छा सांगितली, होय, तू म्हणता ही इच्छा पूर्ण होणार नाही. मग देवा इच्छा जर पूर्ण झाली नसेल, इतर देवताला या ठिकाणी बोलावणं केलं नसेल, तर देवा या कैलास पर्वतापासून देवा तुझ्याशी मला वैरत्व करावं लागेल याचा विचार कर. माझ्याशी वैरत्व केलं तरी चालेल आणि ते मी स्वीकारीनच. म्हणजे देवा माझ्याशी मान्य नाही. देवा माझा तू अपमान करतोय. अरे देवा तू माझा अपमान करून तुला काय साधायचं आहे? तुझ्या बोलण्यावर मला कळलं. तुझ्या बोलण्यावरून कळलं काय ते? अरे साऱ्या देवतांमध्ये तुझ्यासारखा कपटी देव अंगाला भस्म लावला ना, एवढी राख घ्या आणि अंगाला भस्म. साऱ्या देवतांमध्ये तुझ्यासारखा देव दुसरा चोर नाही.